बैलगाडा शर्यत. बैलगाडा शर्यत हा फक्त एक खेळ नसून ती एक शान आहे. 350 वर्षांपासून सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या महाराष्ट्रात सुरू असलेली एक मोठी परंपरा. रानावनात फिरणारे तर कधी जल्लोषात सहभागी होणारे हे खिलार जमातीचे बैल गेल्या काही वर्षात नामशेष झाले असते, पण त्या बैलांची जिद्द म्हणा किंवा मालकांची, आजही ही परंपरा महाराष्ट्रात तेवढ्याच दिमाखात सुरू आहे. आणि या गोष्टीला एकच बाब कारणीभूत आहे, ती म्हणजे त्याच्या मागचं एकच आनंद म्हणजे कसं आहे, मी कुठंतरी आहे यात. म्हणजे माझं कसं आहे, मी ह्या अस्तित्वात म्हणजे ह्या छकडा शर्यतीत मी कुठंतरी एक आहे पट्ट्या, असं होतं ते. पहिल्यापासून बैलांचा नाद आहे आणि पहिल्यापासून बैलांचा छंद असल्यामुळं, शेतकरी कुटुंबातला असल्यामुळं बैलांचा हा छंद पहिल्यापासून आहे. नाद मला आता एक 10 वर्ष झालं चालूच आहे माझा नाद. 10 वर्ष झालं लागला आहे मला नाद. 10वी आधीपासून माझा नाद चालूच आहे. पण आता काय झालंय की नाद म्हणजे ज्याला डोक्यानं करतोय किंवा बाबा त्याला बैल लागतोय त्याचा शिव नाद आहे. नाहीतर काय काय माणसं संपले या नादात. साहिल प्रतिष्ठान आणि हेमंत फुलरे द्वारलीकरांचा महान भारत केसरी हरण्या आणि त्याच्याबरोबर बाळा बाबूशेठ माने घरणिके आणि एमजे ज्वेलर्स यांचा राजा आजच्या मैदानातील ओरिजिनल हिंद केसरी किताबाचे प्रथम क्रमांकाचे मानकरी. पुन्हा एकदा उपस्थित सर्व बैलगाडी मालकांचं, चालकांचं, यात्रा कमिटी पुशेगाव, सेवागिरी देवस्थान ट्रस्ट पुशेगाव, ग्रामस्थ मंडळ पुशेगाव यांच्या वतीने आपला मनपूर्वक धन्यवाद. या मैदानाची शोभा वाढवली सर्व YouTube चॅनलचे सर्व कार्यकर्ते. राजा हा आपल्या घरच्या गायचा आहे. राजाच्या आईचं नाव गौरा आहे. खायला झालं चालू, जसं त्याला म्हणजे गवत ही खायला लागल्यापासनं मोठं मोठं होत, मग पुन्हा मग त्याला चारा पाणी. कधी काय आम्ही घरात म्हणजे आपली परिस्थिती गरीब असल्यामुळे त्याला काय म्हणजे अन्नाची बाजू जास्त नव्हती. मग तत्त बघितलं तर ते चांगलं उड्या म्हणजे मारायचं, म्हणजे चांगलं उड्या मारायला लागल्यावर आम्हाला बी त्याची गोडवा लागली. खेळ म्हणजे काय, एकच दिवशी तेवढा छकड्याला झोपल्यापासून चालू झालं ती झालंच ना. त्याला म्हणजे काय असं हे कराय लागला नाही की धरून वाढायचा काय, असं नाही. डायरेक्ट छकड्याला झोपला की त्यानं चालूच केलं चालायला. तर त्याची जरा ती चाल वेगळी दिसली. मग त्या चालीहून ओळखून ततनं पुढं आम्ही म्हणजे त्याला वाशी खाद्य थोडं 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 चारत मग आम्ही फडावण्याला चालू केलं. कसं वाटतं तेव्हा सकाळ पहाटे 4 वाजता उठायचं, सगळं करायचं, त्याचं पोरासनी जेवण करून द्यायचं, सगळं त्याचं भरून द्यायचं, पाण्यापासनं त्याचं दावं म्हणा, त्याचं काय जी वस्तू लागते ती सगळं आपण आठवण करून द्यायची ना. मग असं वाटतं रिस्क आहे की बरोबर आहे, पण कसं आहे आता आपण जे भोगलंय ते दुसऱ्याने भोगू नये, कारण आपण सर्व हलवलेलं आहे याच्यात.
म्हणजे बैलाच्या वायदीसाठी खर्चासाठी सर्व घालवलं आहे. 2-3 टेम्पो घालवलेला आहे, ते मेंढरं 30 घालवले, म्हैस घालवले, ट्रॅक्टरचं साहित्य ट्रॉली बिले घालवल्याचं आम्ही. म्हणजे डबल साहित्य होतं. ट्रॉली आता सध्या नाही, ट्रॅक्टरचं मुंडकन एक नांगोर फक्त राहिला आहे आपल्यापाशी. विकू वाटत नाही. सगळी म्हणते ती विकून टाका, पण मी म्हणत नाही ना विकायचं आहे म्हणून. आणि आता सगळं महाराष्ट्र आकबंद म्हणतंय की राजाला विकायचा नाही, त्याच्यामुळं नाहीच विकायचा. होय, 1,10,00,000ची ऑफर होती. त्याचा इतिहास कसा आहे माहिती आहे का? घेतलं होतं म्हणजे द्यायला निघालो होतो आम्ही पुशेगावच्या यात्रेच्या अगोदर. बैल दिला होता, 85 लाखाला दिला होता, हे खरं आहे. पण जे माणसांचं प्रेम पुशेगावात 1 नंबर केला आपल्या बैलानं आणि हरण्यानं दोन्ही मिळून केला, तर माणसांचं प्रेम बघितलं मी. म्हणजे आपल्या बैलावरलं किंवा आपल्या म्हणा, त्या प्रेमापोटी 1,10,00,000 म्हणजे 1,10,00,000 आपण म्हणजे नको म्हणून सांगितलं. ही प्रेम आणि आशीर्वाद आहे महाराष्ट्रातल्या जनतेचा. एवढी माणसं प्रेम करतात की आपण स्वतःच त्याच्यावर करत नाही, एवढी माणसं प्रेम करतात त्याच्यावर आणि आशीर्वाद त्याला देते. त्यामुळं ती बैल विकायचा कॅन्सल केला आपण. बैल बघा याला गाड्या म्हणजे 4 चाकी. आता तुम्ही कशी 4 चाकी आणल्या, अशा गाड्या उभा राहायला जागा नसतो रोडवर सुद्धा. एवढी माणसं येते ती बैलाला बघायला. मग त्यांना आपल्याला एवढी माणसं गोळा केली ती म्हणले आपण त्याला विकून काय मिळणार आहे आपल्याला. आज मस्त 1 करोडला मागते ती. आज 1 करोडला मागितला तरी समजा ते किती दिवस राहणार आहे पैसे आपल्यापाशी. हा, नियोजन म्हणजे काय, आपल्याला तर समजा जायचं 17 तारखेला मैदानाला, ते आपल्याला जो ठरवायचे आपण कुठला बैल पळवायचा आपल्यासोबत. आधी मग ते आड्यात आपण पळलेला असतो कुठल्या पण बैलासोबत. मग त्यातनं आपण एक बैल निवडायचा की बाबा ह्या ना आपल्या राजाची गाडी चांगली पळू शकते. ती एक नियोजन म्हणजे आपण ते निवडायचं बाबा हे बैल आपल्या राजाला पुरू शकतो. मग ती जोडी घेऊन आपण मैदानात जाऊ शकतो असं. आता आता त्याच्या आईने जरी जन्म दिलेला असला पण सांभाळ केलेला आहे मी. म्हणजे मी त्याला आता एक लेकच मानत्या, एक लेकच झालंय. कारण त्याचं सगळं आपलं बघायला लागतंयच आपल्याला. पोरं बघते ती की, पण पोरं बघणं ना आपण बघणं. आपण आई जसं लेकराला बघती तसं मी त्याला बघते. चढल्या 2-4 जणांच्या अंगावर चढल्या, जी बाजूला थांबल्या त्यांच्या अंगावर चढल्या. लक्ष द्या सगळ्या गाड्या बोललेल्या आहेत. एकच गाडी पळते, लक्ष आणि संग्रामची गाडी. सुंदर अशी गाडी पळते, उत्तम ड्रायव्हरची गाडी आणि निर्विवाद वर्चस्व. नाव होते ना धनीश्वर. आता तर मी बैलगाडी क्षेत्रात आले तर लक्षामुळे आम्हाला नाद कळालाय की आपल्या बैल कितपत पळावा तेव्हा मैदानात जावावं. लक्ष गोरा फरकानं गाड्या दसळत येतात, तेवढ्या अंतरानंतर अजून माझ्या नजरेत गाडी लागली नाही. माझ्याकडे पण टॉपची बैल काय नसत प्रत्येक वर्षी, तर लक्षापर्यंत पण नाही. जलमच त्याचा ते वेगळा. एखादा माणूस कसा, आता सगळी माणसं जलामलेली असते. आपल्या एका भागात म्हणजे एका देशात एकच का नेता मोठा होतो, तसा बैल आहे. सगळ्यांच्या पाशी बैल आहे ती, पण त्याला कुठलं तरी ते जलामताना काळ वेगळा, काहीतरी त्याचं टायमिंग वेगळं असेल. लक्ष्याच्या इतिहासात जी झाले
ते आत्तापर्यंत कधी धागे पण नाही इथलं तर कधी येणार पण नाही. आत्ता बैलगाडी क्षेत्रात माणसं गटाला वारी घेतच नाही. आणि तेव्हा लक्ष द्यायला सीने वगैरे असले ना तर गाडीवानं मिळतं कशाला जायचं लक्ष घेण्याखाली आपल्या मायव्यात ना लक्ष कमीत कमी 100 अंतर बॅटरी. लक्षागत कोणच पळू शकणार नाही. इथनं कोणी मानायचं नाही पुढं मी लक्ष तयार करेन आणि इथनं मागे बी जाणार नाही पुढे बी होणार नाही. आम्हालाच होणार नाही बैल तयार तसला. लक्ष आणते असं ते की गटाला कमीत कमी 3-4 पर्यंत वारी लागली दिन आणतात उत्तम वारी मागे असले नाही लक्षाला हाणायचं नाही. पण ते सुट्टीला एकदा लक्ष गेलं की फरक आहे पुढे 3-4 चंद्राला फरक असायचं काय गटाला सीमे आणि फायनल. आणि आतापर्यंत इतिहासात किती फायनल असं आलेच नाही. लक्ष आणि दिलीप शेठचा संग्राम त्या गाडीनं फायनल कमीत कमी 150 रुपयाने निर्णय केलाय. शर्यती काय जेवढं मोठं अड्डा आहे तर पुशेगाव असू दे, कोरेगाव असू दे, बेदाल असू दे, पुण्यातले देवाची उर्रे असू दे, जेवढं मोठं अड्डा आहे तर तेवढं 1 नंबर केलेला आहे त्यानं. 500पेक्षा जादा नंबर आहे त्याचा 1 नंबर. देव म्हणायला चालू म्हणजे तसा बारका असल्यापासूनच माणसं मानत होती की ह्यो देवच होईल, म्हणजे ह्या गाडी क्षेत्राला ह्यो देव होईल. असे काय ज्या माणसाला चांगलं म्हणजे बैलाला द्या नाही ते माणूस म्हणणार ह्यो बैल देवच होणार, तो देव झाला. आपल्या घरातला तो सदस्य म्हणूनच आपण संबोधतो त्याला. म्हणजे आपला जीव आहे. सगळ्या बायका पोरांचा सगळ्या जीव आहे त्या बैलावर. ह्यो बैल आम्हाला नसला तर योग माणूस आपल्याला नसल्यागत वाटतं. समजा 4 दिवस एखाद्या जाऊनीला आपण बैल एखाद्या मागेला आणि आपण घालवला तर आपल्याला एक माणूस घरातून बाहेर गेल्यागत आम्हाला वाटतं तो बैल गेल्यावर. हा बैलांचं नाव मुळात शेतकरी कुटुंब असल्यामुळं नाव हा बैलांचा पहिल्यापासून आहेच. आणि शेतकरी म्हणले की बैलाशी नातं जुळतंच. बैल असेल तरच शेतकरी, आणि दारात मेंढी नसला तर तो शेतकरी नाही. आणि पहिल्यापासून बैल चांगली अवताची बैल ही पहिल्यापासून पारंपरिक आजोबापासून पाळत आलो आहे. आणि परत 90 मला हा बैलगाड्या शर्यतीचा नाद लागला आणि त्यावेळेपासून बैलगाड्या शर्यती चालू केल्या. अगदी बैलगाडी क्षेत्र आणि हा शेतकऱ्यांचा असलेला सांस्कृतिक वारसा हा जर जपायचा असेल तर त्याचे की शेतकऱ्यांनी हा जपलाच पाहिजे. आणि नंदी हा त्याच्या घरी शेतकऱ्याच्या असलाच पाहिजे. आणि त्याचे जरी तसे फायदे आणि तोटे जरी काढले तरी आपल्या बैलगाडी शर्यतीसाठी जे लागणारे जे खिलारची वासर आहे किंवा जे आपल्या मान, आटपाडी, जत, सांगोला ह्या भागात जे खिलारचे होणारे पैदास आहे आणि तिकडे राहणारी म्हणजे सर्वसामान्य माणसांची जी आर्थिक उलाढाल आहे ती आर्थिक उलाढाल या खिलारच्या ह्याच्यावरती त्यांची आर्थिक उलाढाल चालत असते. आणि ह्या शर्यती चालू झाल्यामुळे की तिकडल्या माणसांची आर्थिक उलाढाल अगदी 70% वाढलेली आहे. कारण तो दुष्काळी कोरड पट्ट्यातला भाग लागला. त्यामुळे खिलार हा किंवा शेतकरी राहिला पाहिजे त्याच्यामध्ये. खिल्लार बैल ही म्हणजे कसं आहे पहिल्यापासूनच म्हणजे खिल्लार जातिवंत खिल्लार असं म्हणायचं त्याला. त्यांच्यात ताकद पण असते आणि समजा त्यांची जी म्हणजे पळायचं हे आहे ना ती त्यांच्यातच आहे. एक आपण म्हणतो ना म्हणजे बाबा काही वेळेला की बाबा आफ्रिकेतलेच धावपटू का पळतात बाबा, त्यांच्याकडे एक वेगळी त्यांची ही आहे शारीरिक क्षमता आहे. तसं खिलारची एक वेगळी शारीरिक क्षमता आहे, त्याच्यामुळे ती पळतात आणि त्यांचेच पुढं हे होतं ती. म्हणून आज खिलारला जास्त महत्त्व आलं आहे. खिलार जात ही तरी सगळ्या महाराष्ट्रभर म्हणजे शेतकऱ्यांचं खिलार ही दौलतच आहे सगळ्या शेतकऱ्यांचं. आणि गावी माझी गोट्यावर असणारी ती लक्ष्मी आहे आणि लक्ष्मी असेल तरच खिलार पैदास होते.
आणि खिलारबद्दल आणि या बैलगाड्या शर्यती चालू झाल्यापासून खिलारला चांगले दिवस आले आहेत, शेतकऱ्यांनी चांगले दिवस आले आहेत. हा खेळ गरजे आपल्याला हा जर खेळ असता तर आता ट्रॅक्टरला वगैरे ती शेतीची मशागत होती किंवा काय आपल्याला पुस्तकामध्ये चित्रामध्येच बैल बघायला मिळाला असता. आता ह्याच्यामुळे बैलाची ही झाली आता खेळामुळं, आणि या खेळामुळं बाहेरची व्यापारी वगैरे लागते आहेत. कोण डोळेवाला आहे, कोण गजेवाला आहे, कोण वाला आहे, यांचं आणि उठेला आणि गाडीवालांचं ही बैल नेणं ते आणि त्यांची. आणि माझं नाव अच्युत ड्रायव्हर आणि मी शर्यतीचा ड्रायव्हर आहे. नादाबद्दल काय, ह्या नादामुळे आत्तापर्यंत इथंपर्यंत आलोय मी. आणि नादासाठी सगळं शाळा ही बंद केली. नादातनं काय तर आत्ता मिळायला लागले आणि नाव पण माझं आत्ता महाराष्ट्रावर झालं आहे नाव नादामुळं. पुशेगावचा या वर्षीचा हिंद केसरीचा मान पण भेटला मला. आणि नामांकित मैदानामध्ये आणि 1 नंबर 2 नंबर हे होत राहते माझा. ती कसं आहे तुम्हाला माहिती नाही बैलगाडी. तुम्ही का नाही एकदा उद्या येऊन बघा, आता तुम्हाला कळते. तुम्ही कधी आला नाही शर्यतीला, उद्या तुम्ही आल्यानंतर तुम्हाला जाणवून जाईल की बैलगाडी शर्यत काय असतं. म्हणजे तिथे कसं आहे, आता एक उत्सुकता येते. हां, असं होतं. तुम्ही उद्या तिथं आला का नाही तुम्हाला समजते बैलगाडी शर्यत काय आहे. म्हणजे महाराष्ट्राची परंपरा आहेच पहिल्यापासून, पण एक नाद म्हणजे समजा आता राजा आहे. आता आम्ही घरनिकेच आहे, आमच्या बैलाची फॅन कुठं पण आहे ती राजाला बघायसाठी सुद्धा येते. ती त्यांचं काय थटलं याचं, एक ती बैलाचं जेव्हा प्रेम असल्यामुळे ती नादासाठी येते. बाकी काय आहे तेव्हा, ते काय बैल पाळणार आहे, नंबर करणार, आपण घरी येणार, पण एक नादासाठी.
हा बैलगाडीचा खेळ असा आहे, आपण आपल्या लेकरावरती जेवढं प्रेम करत नाही तेवढी लोक बैलावरती प्रेम करतात. दावणीमध्ये बैलाला बघायला टीव्ही आहे, थंडी असली तर हिटर आहे, गरमी असला तर एसी आहे आणि बसायला मॅट आहे. एवढी काळजी घेणारी ही बैलगाडी क्षेत्रातली मंडळी आहेत आणि म्हणूनच बैलगाडी क्षेत्र तेवढ्याच ताकदीनं आहे. आणि राजा फायनलला गेला त्या दिवशी तर मी जेवतच नाही, चहा पिल तेवढाच. कारण मला कुणी तर सांगितलं समजा की आपल्या राजानं गट पास केलाय, त्या टायमाला चहा करून पेला तर, नाहीतर राजा येऊस तर हाय अशीच थांब. माझ्या मागचं एकच आनंद म्हणजे कसं आहे, मी कुठंतरी आहे यात. म्हणजे माझं कसं आहे, मी ह्या अस्तित्वात म्हणजे ह्या छकडा शर्यतीत मी कुठंतरी एक आहे पट्ट्या, असं होतं. ती अड्ड्यामध्ये गेले की मालक आपण असते, छकड्यावर बसणार म्हणजे मालक आपण असते. ती सगळी जिम्मेदारी आपल्यावर असते, गाडी बसवायची, काय करायचं, सगळं जिम्मेदारी, तिथलं जजमेंट सगळं आपल्या याच्यावर असते. मालक आपल्या याच्यावर सोडतो 100%. सावध उभं राहा मैदानात. मोबाईल शूटिंग आर लाईव्हला दिसतं की सगळं. गाड्यामध्ये सुंदर गाड्यामध्ये सुंदर लढत चालू आहे. बैलांची कमाल, ड्रायव्हरची धमाल. गुरुकुलू साहेब, मी सांगितलं हीच ती गरीबा घरची लक्ष्मी, घरनिकीचा राजा. राजा आणि हरण्याची गाडी पंच निकाल. क्रमांक 32चा निकाल आहे. तास क्रमांक 5 वर धावलेली गाडी एमजी ज्वेलर्स मैसूर बाबूशेठ माने घरनिकी. या गाडीचा 1 नंबर आला. विजय बैलगाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या अच्युतचा हार्दिक अभिनंदन. कसं आहे, पशुमित्रांना एक माझं म्हणजे एक आव्हान आहे की ज्या वेळेला तुम्ही आता तुमचं लग्न करता आणि घोड्यावर बसता, त्यावेळेला घोड्याच्या तोंडातनं म्हणजे पडतेच थोडक्यात, त्याला घाम येतो. मग तुम्ही ती लक्ष देत नाही. पुन्हा ह्या रेसवरच तुमचं म्हणजे ध्यान आहे जास्त. पुन्हा अवताला बैल हाणते ती, पुन्हा ऊस तोडे आहे, ह्याच्यावर काय लक्ष नाही. आणि तुम्ही समजा आपण आता लहान मुलापेक्षा बी आपण त्याला जास्त जपतो.
मग एखादी छपाटी आणली म्हणून का बिघाडते? तुम्ही जी करमणूक म्हणताय शर्यती करमणूक, असं काही नाही. बैलांना लय म्हणजे भरपूर जपावं लागते. दुसरी गोष्ट तुम्ही किंवा ती शर्यतीत म्हणता की त्यांना काय त्रास करून जिकवते ती, असं तसं असं वगैरे काही नाही आहे. कारण जो बैल पळतो ना त्याचाच नंबर येतो. असं सगळ्यांना त्रास देऊन सगळ्यांचे नंबर येत नाहीत. त्याच्यामुळं ह्याला कोण अत्याचार करते असं काही नाही. ते मशीन नाही आहे किंवा ती कुठली पण ह्याच्यातली फेरारी किंवा कुठलीही रेसिंग कार नाही आहे. तो एक प्राणी आहे. त्याला वेदना आहेत, त्याला संवेदना आहेत, त्याला इमोशन्स आहेत. त्याला तसंच ठेवा. त्याला एखाद्या कार प्रमाणे धावडवू नका. त्याची काळजी घ्या. तुम्ही म्हणताय की तो तुमच्या फॅमिलीचा एक मेंबर आहे, तर त्याला तसंच ठेवा. तुमचा जर का फॅमिलीचा मेंबर आहे, तुम्ही तुमच्या मुलाला अशा तऱ्हेने रेसमध्ये धावडवाल का? तुमच्या मुलाला तुम्ही सांगितलं की तुम्ही तुमच्या मुलाला इथे 10 तास टांगून ठेवा. तुम्हाला जितकं जास्ती वेळ टांगेल स्वतःच्या मुलाला, त्याला जास्ती प्राइज मिळेल. तुम्ही हे कराल का? मग तुम्ही हे जर का करणार नाही तर मग तुम्ही दुसऱ्याचा खिलार बैल हा दुसऱ्याचा मुलगा आहे, त्याची आई आहे, त्याचा मुलगा आहे त्या आईचा. तुम्हाला काय अधिकार आहे की तिच्या मुलाला अशा तऱ्हेने गाडीला जुंपून त्याला वाटेल तसं किलोमीटर एकतर धावडवायचं, तिथे घेऊन जायचं? हे त्यांच्या इच्छेविरुद्ध तुम्ही करताय असं तुम्हाला वाटत नाही का? त्यांचा धंदा तो म्हणजे त्यांचं काम ती करणार. पण आता बैलासनी तसं तराबिरास काय सकट मारहाण कुठं ती आता म्हणते दारू पाचते ती काय पाचते ती. माणसं काय करते, आता पळून आला बैल, लय पाणी पिलं की बैल पोट फुगल्यागत होणार. मग बाटलीने एक बाटली पाजणार. काय जण म्हणणार ती बाटली दारू ओतून पाचते, पण ती सगळं खोटं आहे. म्हणजे त्यासनी कसं वाटतंय ह्यासनी त्रास देते मुख्य जनावराला, पण जनावराला त्रास नाही, उलट जनावराला संभळ द्यायचं चांगलं. पळाला बैल तर आता आमच्या बैलावर विचार करा, इतक्या वर्ष बैल कोण सांभाळणार आहे? ते कसं असतंय, त्यासनी कुठल्या तरी ट्रॅक्टरवाल्यांची कोणाची तरी पैसे मिळाले असतात, काय असतात, पण त्यासनी माहीत नाही हा शेतकरी ह्या बैलांचं संगोपन काय करतो, किती जीवापाड करून करतो, अजून त्यासनी माहीत नाही. आणि वजन म्हणायचं रसमध्ये ती मारत्यात, ठोका मारत्यात, याव करत्यात, त्या करत्यात. आपण लहान बाळ असले घरात तर त्याला वळण लागण्यासाठी सुद्धा आपण एखादा धक्का मारतो. आणि 20 सेकंदात कसलाही मारणारा असून दे, 20 सेकंदात ते मोकळ्या हाताने काय मारणार आहे त्याला? आणि त्याचं व्यवस्था संगोपन तो किती जीवापाड प्रेम करतात. 12-12 वाजता रात्रीचं कुठून धरणार इकडं आम्ही बैलांच्या वेळ आल्याशिवाय घरी जातो, ही त्यासनी काय माहीत आहे? त्या बैलाला ते वाटेल तसं मारतायत, त्याला वाटेल तसं चापकाने फटकारे मारतायत किंवा तो अजून जास्ती जोरात धावडावा म्हणून त्याला टीच करतायत. बैलासने आपला मारायचं अजिबात बंद आहे. काय असेल ते बैलासने हातानंच मारहाण चालू आहे, पण मारहाण पूर्णपणे बंद आहे. बैल प्रमाणे जपते रील्स, त्यामुळे मारत ही कोण नाही त्यांना. सोन्याला त्याला घास घातली बैलांना, पण मारायचं आता पद्धत पूर्णपणे बंद आहे. आमच्याही आरोप होते ते मारहाण करते ड्रायव्हर, पण कुठलाही ड्रायव्हर आता बैलांना मारहाण करत नाही. तर ही जी काही मंडळी आहेत, शेतकरी जे आहेत, ते त्यांच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतात. त्यांच्या जर का तो घरातलाच एक मेंबर आहे म्हटल्यानंतर, एक मुलासारखाच आहे म्हटल्यानंतर, ते तितकीच मुलासारखी किंवा तितकीच मुलीसारखी, आपल्या पोरासारखी जर का ते काळजी घेत आहेत त्या अॅनिमलची, त्याला घरामध्ये ठेवतात, घराच्या बाहेर ठेवत नाहीत. त्यांचा जो काही गोठा वगैरे असतो तो घराचाच एक पार्ट असतो आणि ते आपल्या पडवीमध्ये त्यांना ठेवतात. ऊन, पाऊस, थंडी, वारा या सगळ्यापासून त्यांना वाचवतात. तर ही एक डेफिनेटली चांगली गोष्ट आहे. पण हा जो छंद आहे तो छंदच राहिला पाहिजे. ह्या छंदाचं जेव्हा ऑब्सेशन किंवा ग्रीड मध्ये हाव जी आहे त्याच्यामध्ये जेव्हा माणूस रूपांतर करतो ना, तिथे सगळ्याच गोष्टी फेल होतात, माणुसकी सुद्धा फेल होते. आता माणूस दारू पितोय, दारू पिल्यावर माणूस रस्त्याने नीट चालू शकत नाही व्यवस्थित, तर बैलाला दारू पाजल्यावर त्या एका रेषेत पाळणार आहे.
पण आता जशी बंदी उठली, नियमावली लागू झाले, तेव्हापासून पूर्णपणे थांबलेला आहे हा खेळ. किंवा मारहाण, बैलांना त्रास, या गोष्टी नाहीत होत. मारलं हे का माणसं म्हणते ते तुला मारायला लागल्यावर तर तू विकशील राजा. आपल्याला एखादा मुलगा आपला दारू पिणार असला तर आपल्याला 1-2 फटका मारतो, मग आपला मुलगा आपण विकून टाकतोय का? विकतो का? त्याला सांभाळतोच ना आपण. मग हे तर जनावर आहे, आज मारलं म्हणून काय त्याला विकायचं नाही.